बघ सिंगल फेज AC सप्लाय दिली आपण त्याला ऑफ आहे खाली ऑन आहे इकडं. ऑन करण्याच्या अगोदर तुम्ही चेक काय करू शकता तर व्होल्टेज चेक करा. दोन सोर्सेसचं व्होल्टेज किती येत आहे म्हणजे व्होल्टेज येत आहे का नाही म्हणजे कुठलंही सर्किट पहिले स्टार्टिंगला ऑन केलं तुम्ही म्हणजे जो सोर्स व्होल्टेज देणार आहे व्होल्टेज मिळते आपल्याला इथं ऑलमोस्ट 13 व्होल्ट मिळते आणि इकडं 5 व्होल्ट म्हणजे सोर्स तर आहे. आता इथे जिथं जिथं डॉट लाईन दिलेले आहेत ना तर तिथं कनेक्शन नाही आहे म्हणजे इथं पण कनेक्शन नाही आहे. तर हे कनेक्शन आपल्याला करायला लागते. पहिले सप्लाय बंद करूया पाहिजे होतं आणि फर्स्ट सोर्सपासून स्टार्ट करूया. इथून घ्यायचं आहे. आता इथं दिलं आहे आपलं इथं सोर्स कनेक्ट करायचं इथं सोर्स कनेक्ट करायचा. त्याच्यानंतर इथं 1 मिली ॲम्पियर आपण कनेक्ट करू शकतो. इथं एक करू शकतो आणि इथं एक करू शकतो. 3 वेगवेगळे करू शकतो. 2 सोर्सेस आहेत. इथून इनिशियली हे शॉर्ट करून ठेवूया आपण आणि 1 मिली ॲम्पियर आपण इथं मध्ये कनेक्ट करूया. तर हा आता इथे एक आपल्याला कनेक्ट करावं लागणार आहे. तर हे पण आपण सध्या शॉर्ट करू. तुमच्याकडे 3 मीटर असतील ना तर 3 मीटर 3 ठिकाणी कनेक्ट करा. तुम्ही इथे एक कनेक्ट करा एक इथे कनेक्ट करा आणि एक इथे कनेक्ट करा. मग डायरेक्टली 3 रीडिंग भेटते. त्याच्यानंतर नेक्स्ट अजून एक रेड वायर घेऊया. हा सोर्स कनेक्ट करू. आता कनेक्शन कुठले राहिले लास्ट 2 कनेक्शन फक्त राहिले आपले. कुठले राहिले हे निगेटिव्ह फक्त कनेक्ट करायचे राहिले म्हणजे हे सोर्सेस कनेक्ट झाले. सोर्स कनेक्ट केल्यानंतर आपण याला ऑन करूया. तर रीडिंग काय आपल्याला मिळते 0.254 ॲम्पियर. आता हे DC कसं थोडं केअरफुलीच रीडिंग घ्यावं लागतं कारण थोडं हल्लं वायर लूज झाली तर रीडिंग प्रॉपर भेटत नाही. तर मग अशी मला किती भेटलं तर रीडिंग 0.258 ॲम्पियर. ओके. आता हे बोथ सोर्सेस कनेक्टेड आहे. सुपरपोजिशन थिअरममध्ये कॅल्क्युलेशन करताना आपण दोन्ही सोर्सेस कन्सिडर करतो त्यावेळेस येणारा करंट हे 2 इंडिव्हिज्युअल सोर्सेस ॲक्ट होत असणाऱ्या त्याचा जो इफेक्ट आहे त्याचं समेशन असतं. म्हणजे या दोन्हीचे ॲडिशन केले तर हा ॲप्रॉक्सिमेट यायला पाहिजे. मग फर्स्ट काय करू E1 ओनली. आता E1 जर आपण याला कन्सिडर केलं तर काय करावं लागेल मला याला काढावं लागेल. याला काढण्यासाठी याचं निगेटिव्ह काढलं पॉझिटिव्ह पण काढलं सोर्सचे दोन्ही टर्मिनल काढले. हा दिसतोय दोन्ही टर्मिनल काढल्यानंतर मला काय करायला लागेल याला शॉर्ट करावं लागेल. मग आता करंट किती भेटतं आपल्याला 0.179. मग अशी मला किती मला 0.181 भेटलेला 0.18. हे थोडं लूज झालं तरी तो 0.18. हा एक सोर्स प्रेझेंट असताना हा प्रेझेंट सोर्स ज्यावेळेस आता E2 प्रेझेंट असेल तर E2 प्रेझेंटसाठी परत काय करायचं याला कनेक्ट करू सोर्समध्ये. याला कनेक्ट केला 257. आता ओनली E2 साठी परत हा काढायचा. हा सोर्स काढला. आता याला शॉर्ट करावं लागेल मला म्हणजे सर्किट कंप्लीट करावं लागेल. सर्किट कंप्लीट केल्यानंतर 0.076 ते 0.077 मला मग कशी मिळालं 0.76. मग याची जर दोन्हीची तुम्ही ॲडिशन केली ॲप्रॉक्सिमेट येईल. म्हणजे इनिशियली काय होतं तर हा आता आपला I1 बोथ सोर्सेस हा I1 डॅश हा I1 डबल डॅश आणि व्हेरीफाय काय करतो आपण I1 इज इक्वल टू I1 डॅश प्लस I1 डबल डॅश. ह्या दोन्हीची जर ॲडिशन केली तर तुम्हाला ॲप्रॉक्सिमेट हा करंट भेटणार. हे सुपरपोजिशन थिअरम इथं व्हेरीफाय होतं. तुम्ही करा.